मसाले रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण हेल्दी असं एबीसी कॅन्डी बनवणार आहोत. बीट, गाजर, आवळा याचा रोज ज्यूस खायला आपल्याला वेळ मिळत नाही. वर्किंग वर्किंग वुमन असतात, त्यांनाही हा वेळ नसतो. तर त्यासाठी एक ही कॅन्डी तोंडात टाकली तरी त्यांचं काम होतं. तर त्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात आपण. हे गूळ घेतला आहे आपण. गूळ अर्धा किलो घेतलेला आहे. अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. मोठे 2 गाजर घेतलेले आहेत आणि 2 बीट घेतलेले आहेत. यांची सालं काढून घेतली आहेत आणि मग नंतर आपण आता हे कापून घेणार आहोत. चवीपुरतं मीठ, 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे, मोठा 1 लिंबाचा रस घेतलेला आहे, 1 चमचा तूप घेतलेला आहे. हे सर्व साहित्य झालं. पाणी गरम झालेलं आहे आणि आता आपण आवळे, बारीक चिरलेला बीट, गाजर हे सगळं घालून आपण आता वाफवून घ्यायचं आहे 15 मिनिट. छान असं वाफवलेलं आहे आता आणि हे आवळे असे फुटलेले आहेत. त्याचे बिया काढून घेऊयात आपण. पण हे आवळे आणि बीट हे वाफवून घेतलं आणि त्याच्या ह्या आवळ्यांमधल्या बिया काढून घेतलेल्या आहेत. हे थंड झालेलं आहे आणि आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये ग्राइंड करून घेऊया. थोडं थोडं घालून आपण हे ग्राइंड करून घेऊ. त्याच्यामध्येच आपण थोडं ही गुळाची पावडर ती पण टाकून घ्यायची आहे नंतर. त्या स्वरूपाची आपली ही पेस्ट अगदी स्मूथ अशी झाली पाहिजे. याच्यामध्ये बिलकुल पाणी टाकलेलं नाहीये. आता आपण गूळ मिक्स करून घेऊयात. यामध्ये गुळाची पावडर वापरलेली आहे. आणि नंतर गॅसवर शिजवण्यासाठी ठेवून द्या. थोडी थोडी घालून आपण मिक्स करायची आहे. मिक्सर झालेली आहे. मंद आचेवर हे मिश्रण सतत ढवळत राहिल्याने असं पातळ झालेलं आहे, ते पाहू शकता. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी निकिताज मसाले रेसिपीला लाईक करा, सबस्क्राईब करा. सुरुवातीला हे असं मिश्रण 15 मिनिटं आपण मंद आचेवर सतत ढवळत राहायचं आहे. आणि हे बनविताना आपण पितळेची किंवा लोखंडाची कढई नाही घ्यायची, तर नॉनस्टिकची किंवा स्टीलच्या कढईमध्ये हे बनवायचं, कारण ते काळं पडतं आवळा असल्यामुळे. हळूहळू आता ते घट्ट होत जाईल. पाहू शकता आता तुम्ही घट्टसरपणा येत चाललेला आहे. त्यामध्ये आता आपण हे मीठ घालणार आहोत. मिक्स करायचं. कढई ही नेहमी मोठीच घ्यायची. कुठलंही भांड घेतलं तरी ते बाहेर पडू शकत नाही करताना. आता आपण कॉर्नफ्लॉवर मध्ये 2 चमचे पाणी घालून ही स्लरी बनवलेली आहे. तर ही स्लरी आपण आता ह्या स्टेजला अशी घट्ट झालेला आहे. तर आपण हे मिश्रण याच्यामध्ये घालून आणि छानपैकी मिक्स करायचं. आपण हे अगर अगर किंवा अगर अगरनी काय होतं, काही लोकांना त्रास होतो, म्हणून ही कॉर्नफ्लॉवरची स्लरी आपण घालतोय. आणि हे बाइंडिंगचं काम करते कॉर्नफ्लॉवर किंवा अगर अगर पण. छान मिक्स झालेला आहे. आता आपण हा लिंबाचा रस घालून मिक्स करायचं छान. दहा ते 12 मिनिटं झालेली आहेत आता. आणि आपण आता तूप घालून घेऊया. त्यामध्ये थोडं घट्ट झालं, तुपामुळे ग्लेज येते.
मिक्स करून घ्यायचं. साधारण 25 मिनिटं तरी हे मिश्रण तयार व्हायला लागतात. छानपैकी मिक्स करून घेऊ आपण. तर अशा प्रकारचं हे मिश्रण तयार झालेलं आहे. आपण गॅस बंद केलाय आणि ट्रेला तूप लावून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता हे आपण मिश्रण ओतून घेणार आहोत. थंड झाल्यावर साखरेच्या पावडरमध्ये चाट मसाला एकत्रित करून आपण अशा स्वरूपाच्या कॅन्डी तयार केलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता. अशा आपण या कॅन्डी तयार करून सर्व घ्यायचे आहेत. एबीसी कॅन्डी आपण यांना म्हणतो. ए म्हणजे आवळा. असं हे साखरेच्या पावडर मध्ये आपण हे मिक्स करायचं आहे. ए म्हणजे आवळा, बी म्हणजे बीटरूट बीट, सी म्हणजे कॅरट गाजर, असे 3 हे घेऊन आपण याची कॅन्डी बनवलेली आहेत आणि खूप हेल्दी असं ह्या कॅन्डी आहेत. ते आपल्याला आपण जे बीट गाजर आणि आवळा याचं सकाळी ज्यूस घेतो, ते जर आपल्याला वेळ नसेल तर ही एक गोळी आपण खाल्ली तरी आपल्याला ज्यूस घेतल्याचा टॉनिक आपल्याला मिळू शकतं. अशा स्वरूपाचे ही एबीसी कॅन्डी आपली तयार झालेली आहे. मस्त खा, हेल्दी राहा. पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये.